तर अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा वेग जर असाच राहिला किंवा सतत पाऊस पडत राहिला तर अंधेरी सबवे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। तर मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते आहे, कारण मुंबईतल्या अनेक सखल भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मग तो वडाळा परिसर असो, हिंदमाता परिसर असो किंवा किंग सर्कल परिसर असो, इथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सध्या सुरू आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, तर मुंबईतली दृश्य आहेत। मुंबईतल्या हिंदमाता परिसरात कशा पद्धतीने पाणी साचायला सुरुवात झाली ते आपण पाहतोय। तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये सतत पाऊस पडतोय आणि त्यामुळेच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। आणि आता वडाळा परिसरातून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील। उदय, सध्या तिथे काय पावसाची स्थिती आहे, काय अपडेट? वडाळा परिसरामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे वडाळा परिसर जो आहे तो जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर कशा प्रकारे पाणी तुंबलेलं आपण इथे पाहू शकतो। संपूर्ण पाणी तुंबल्यामुळे इथे जे आपले मुंबईकर आहेत त्यांना खूप मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। गुडघाभर पाण्यातून मुंबईकरांना प्रवास करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रेल्वे स्थानकात देखील जाताना लोकांना गुडघाभर पाण्यातून जावं लागते, आपण समोर पाहतो। तर वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर इथे जे मुख्य 4 रस्ते आहेत त्या 4 रस्त्यापैकी एक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो पाण्याने आता इथे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला। आपण हा संपूर्ण रस्ता समोरचा पाहतो आहोत की संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। समोर आपण पाहतोय की पोलिसांनी, महापालिकेने इथे सफेद पट्ट्या लावलेल्या आहेत। वाहतुकीसाठी हा रस्ता जो आहे पूर्णपणे बंद केलेला आहे। संपूर्ण रस्त्यावर आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतं आहे आणि अशीच परिस्थिती जी आहे ती दुसरीकडे देखील आहे। आपण समोरच्या बाजूला पाहतोय की वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत ते देखील इथे पाणी तुंबल्यामुळे अडकलेले आहेत, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला मिळत नाही आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कॉलेजमध्ये आणि शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत ते देखील इथे आपल्याला समोर युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत। आपण समोर पाहतो आहोत की विद्यार्थी देखील गुडघाभर पाण्यातून समोर चालत चाललेले आहेत। आपण पाहतो आहोत रेल्वे स्थानकाच्या इथे जात आहेत, कारण पाऊस अतिमुसळधार पडतो आहे, त्यामुळे काहीसे सावध झालेले मुंबईकर आपापल्या घरी सुद्धा जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र या मुसळधार पावसामुळे तुंबलेलं जे पाणी आहे त्या तुंबलेल्या पाण्यातून सर्व मुंबईकरांना चालत जावं लागतं। आपण समोर रस्ते पाहतोय, पाण्याने पूर्णपणे भरलेले रस्ते जे आहेत अतिमुसळधार पावसामुळे पाहायला मिळतात। अशीच परिस्थिती संपूर्ण मुंबईमध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतल्या सर्व सखल भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे सातत्याने। आणि आपण पाहतोय हे वडाळा रेल्वे स्थानक आहे आणि वडाळा रेल्वे स्थानकाच्या इथे जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्यामध्ये आपल्याला पाहतोय की सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याच पाण्यातून मार्ग काढत मुंबईकर चालत जे आहे ते आता आपापल्या कामाच्या ठिकाणी निघाले। आपण दुसऱ्या बाजूला जर पाहतोय की वडाळा ते दादर हा जो मार्ग आहे तो मार्ग देखील पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे। समोर आपण पाहतो आहोत की पाण्याने भरलेले रस्ते आहेत आणि याच रस्त्यातून वाहतूक देखील काही प्रमाणात सुरू असल्याची पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक जी आहे ती बंद पडलेली, कारण पाणीच पूर्णपणे रस्त्यावर झालेलं आहे। आपण समोर हा रस्ता बघतो, हा रस्ता थेट दादरकडे जातो आणि दादरकडे जाणारा हा मार्ग देखील इथे पाण्याने भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। काहीसं अर्धा फूट 1 फूट एवढं पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या साचलेल्या पाण्यातून मुंबईकरांना आता इथे प्रवास करावा लागत आहे। 4 रस्ता जो आहे तो दुतर्फा पाण्याने भरलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो। दुसरा रस्ता जर आपण इथे पाहिला तर तिथे देखील पाण्याने पूर्ण रस्ता भरलेला आहे आणि याच पाण्याने भरलेल्या रस्त्यातून अनेक गाड्या ज्या आहेत त्या मार्ग काढत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाणी तुंबल्यामुळे गाड्यांना देखील प्रवास करणं जे आहे ते अवघड झालेलं आहे, कारण पाणी तुंबल्यामुळे तुंबलेल्या या पाण्यातून कारना जो प्रवास करावा लागतो तेव्हा त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आपण पाहतो की अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू झालेला आहे। ही फक्त वडाळा आणि दादरची दृश्य नाही, तर संपूर्ण मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। कारण अतिमुसळधार पावसाने जवळपास पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मुंबईमध्ये जवळपास आतापर्यंत 150 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो झालेला आहे। आणखीन पुढील काही तासांमध्ये देखील असाच अतिमुसळधार पाऊस जो आहे तो सुरू राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आताच सतर्क आणि अलर्ट राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी सावध होऊन घराच्या बाहेर पडलं पाहिजे। अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडलं पाहिजे, नाहीतर घराबाहेर पडू नये अशा सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडनं, मुंबई महापालिकेकडनं आणि राज्य सरकारकडनं दिल्या जात आहेत। मात्र मुंबईत आज सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस, अर्थातच कामाचा दिवस असतो, त्यामुळे मुंबईकर साहजिकच आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेला आहे। मात्र
पाणी तुंबलेलं अनेक बरं. ठिकाणी, त्यातून आपल्याला सामना करताना अनेक मुंबईकर पाहायला मिळतात। त्याची आपण इथे पाहतोय एक बस देखील आहे, ही बस देखील आता पाण्यातून पुढे जाते आहे। मात्र जे अडकलेले मुंबईकर आहेत काहीशे ते बसचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत। मात्र पाणी तुंबलेलं आहे आणि पाण्यातून या तुंबलेल्या पाण्यातूनच मुंबईकरांना प्रवास जो आहे तो करावा लागत आहे। ठीक आहे उदय, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवूयात। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे, कारण मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या 2 दृश्य वडाळा आणि किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आहेत। लोकल वाहतूक सध्या उशिरानं सुरू आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचले त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। आत्ताचे हे अपडेट आपण पाहतोय। लोकल वाहतूक खरं तर उशिरानं सुरू आहे किंवा धीम्या गतीनं सुरू आहे आणि अनेक भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी देखील ठिकठिकाणी झालेली आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे। आणि आता सायन परिसरातून आढावा देतील आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, आजही मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतोय, सतत पाणी ठिकठिकाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या परिसरामध्ये नेमकी काय अपडेट तिकडचे? आता जर आपण पाहिलं तर किंग सर्कल परिसरामध्ये ढोपरावर पाणी आहे आणि त्याच पाण्यात मी उभी आहे। इथे जर आपण पाहिलं तर बरेच प्रमाणामध्ये दुसऱ्या बाजूने वाहतूक जरी सुरू असली तरी या भागामध्ये काही लोक, हौशी लोक खरं तर म्हणावं लागेल, याच पाणी भरलेल्या परिसरातून वाट काढत जाताना पाहायला मिळतात। खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजच्याच दिवशी मुसळधार पाऊस जास्त पडत असल्यामुळे वाहतूकचा त्याच्यावरती परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतूक किंवा रस्ते वाहतूक, आता जर आपण पाहिलं बाईकस्वार तिथून याच पाण्यातून वाट काढत गेलेला आहे, परंतु बाईकस्वारची गाडी बंद पडल्याचं एकूण दिसतंय, कारण याच पाण्यामुळे मोटारच्या इंजिनमध्ये पाणी जातं आणि त्यामुळेच गाडीमध्ये बिघाड होत असतात। म्हणूनच वाहतूक पोलिसांकडून देखील याच संदर्भात खबरदारी घेतली जात असते। खरं तर आणखी 3 ते 4 तास पुढील जोरदार पाऊस पडेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आपण रेल्वे वाहतूक जी आहे ती देखील सकाळपासूनच विलंबाने धावत आहे। तसंच रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे, कारण जो पाऊस पडतोय, शनिवारपासून ज्या पावसाला सुरुवात झाली पण आज सकाळपासून पहाटेपासून जो पाऊस पडतोय तो जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर ढोपराच्या वरतीपर्यंत आता पाणी आलेलं आहे। पाणी इथलं जे आहे ते किंग सर्कल परिसरामधलं कमी होत नाहीये, वाढतच चाललेलं आहे, कारण पाऊस कुठेही विश्रांती घेताना पाहायला मिळत नाहीये। सतत पाऊस पडतो आणि त्यामुळे हा जो परिणाम आहे तो एकंदरीत आपल्याला रस्ते वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणावर झालेला पाहायला मिळतोय। बरं स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात। ओके सर, फुटेज हवेत का? ही मुंबईतली दृश्य आहेत। वडाळा आणि किंग सर्कल परिसरातली ही दृश्य। रस्ते जलमय झालेले आहेत, कारण सकाळपासूनच किंबहुना गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। लोकल देखील उशिरानं धावतायत, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे। आठवड्याचा खरं तर हा पहिला दिवस आहे, सोमवारचा दिवस आहे। अनेक नागरिकांची कामाला जाण्याची लगबग असते, मात्र सध्या मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। 2 दृश्य सायन परिसरामध्ये कशा पद्धतीनं रस्ते जलमय झालेले आहेत, रस्त्यांवर पाणी साचले ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। तर जोरदार मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई किंवा मुंबईच्या उपनगरांमध्ये, ठाण्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। लोकल देखील धीम्या गतीनं सुरू आहेत आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन वारंवार करण्यात येत आहे, कारण जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। हवामान खात्यानं देखील ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज दिवसभर असाच पाऊस सुरू राहणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या हिंदमाता परिसरातली ही दृश्य, हिंदमाता परिसरात हा देखील पाणी साचलेला आहे। हिंदमाता परिसर हा सखल भाग आहे आणि ते सतत पाणी साचत असतं, त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिकडे अंधेरीची दृश्य आहेत, उजव्या बाजूला अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। तिकडे कुर्ल्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात देखील पाणी साचलेलं आहे। स्टेशन बाहेर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत, कारण
स्टेशन परिसरामध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि लोकल त्यामुळे धीम्या गतीनं सुरू आहे. जोरदार पाऊस सकाळपासूनच सुरू आहे. मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे वाहतूक कोंडी तर झालेलीच आहे. मात्र आता लोकल देखील धीम्या गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. दोन दृश्य कुर्ला परिसरात पाणी साचलेलं आहे आणि वडाळा परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तिथे देखील रस्ते जलमय झालेले आहेत. आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, ऐन गर्दीच्या वेळी आता मुंबईकरांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन वारंवार करण्यात येते. तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सायनमध्ये देखील आता पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे. सायन आणि गांधी मार्केटमध्ये पावसामुळे रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान रस्ते जलमय झाल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. गांधी मार्केट परिसरात देखील रस्ते जलमय झालेले आहेत आणि सायन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. या पाण्यातून गाड्या काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी, त्यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली आहे. तर लोकल देखील धीम्या गतीनं सुरू आहे. तर रेल्वे ट्रॅकवर देखील आता पाणी साचतंय की काय अशी शंका उपस्थित केली जाते. आठवड्याचा पहिला दिवस, सोमवारचा दिवस, नागरिकांची कामाला जाण्याची लगबग, ऐन गर्दीच्या वेळी आता स्टेशन परिसरात देखील पाणी साचतंय. तर वाहतूक कोंडी देखील होते आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येतंय.